नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीमधील ज्या जाहिरातीची आपल्याला खूप दिवस झालं प्रतीक्षा होती, शेवटी ती सविस्तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। वन विभागातील वनरक्षक गट क भरती प्रक्रिया सन 2019 ची जाहिरात आज या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। आणि या ठिकाणी पहा, ही जाहिरात आपल्याला विविध संकेतस्थळावर सुद्धा पाहायला मिळेल। या ठिकाणी मित्रांनो जाहिरातीची ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे। 14 जानेवारी 2019 ला ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आपल्याला माहित आहे, ती पहा 3 फेब्रुवारी 2019। 3 फेब्रुवारी 2019 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। टप्पे दिलेत: ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, हॉल तिकीट, ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे, उत्तरपत्रिका, त्यानंतर चुकीच्या प्रश्नाविरुद्ध आक्षेप घेतला जाणार, ऑनलाईन लेखी परीक्षेचा निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल, लघु यादी, कागदपत्रांची तपासणी, शारीरिक मोजमाप, धाव चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सदृढ असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्राप्त प्रमाणपत्र, नंतर चाचणी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी, त्यानंतर लेखी परीक्षेतील व धाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल। आणि सगळ्यात शेवटी 25 आणि 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता होईल। म्हणजे ज्यांचं नाव अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आणि धावण्याच्या अंतिम निवड यादीमध्ये येईल त्यांना पुन्हा जी चालण्याची आहे, अंतर पार करण्याची, म्हणजे पुरुषांसाठी 25 किलोमीटर आणि महिलांसाठी 16 किलोमीटर चालून पार करा अंतर किंवा धावून करा, ती चाचणी द्यावी लागेल। आणि त्याच्यामध्ये जे पास होतील त्यांना अंतिम म्हणजे सिलेक्शन केलं जाईल, त्यांना जॉईन करून घेतलं जाईल। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वेळ आणि स्थळामध्ये बदल केला जाईल आणि तसं महापरीक्षा पोर्टलवर अपडेट दिलं जाईल। आता किती जागा आहेत पहा कोणत्या ह्याच्यामध्ये, या ठिकाणी भराव्याच्या पदांचा एकूण गोषवारा दिला आहे। बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रांमध्ये एकूण 103 पद आहेत आणि ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। एकूण पद या ठिकाणी 598 आहेत आणि 103 पद ही मित्रांनो अनुसूचित जातीमध्ये आहेत, अनुसूचित भरायची पदे। आणि या ठिकाणी खुल्या गटासाठी 119 पद आहेत आणि अशी एकूण 598 पदं आहेत ही कोणत्या क्षेत्रासाठी, बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी। आणि या ठिकाणी भरायचं पदांचा तपशील, अमरावती वनवृत्तामध्ये पदं किती आहेत पहा, एकूण मित्रांनो 64 पदं आहेत। आणि कास्ट वाईज तुम्ही पदं पहा, या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून पाहू शकता। अनुसूचित क्षेत्रामध्ये त्याच 16 आहेत। औरंगाबाद वनवृत्तामध्ये मित्रांनो एकूण पदं किती आहेत पहा, एकूण पदं आहेत 54 आणि त्याच वनवृत्तामध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये 21 पदं आहेत। त्यानंतर औरंगाबाद वनवृत्तामध्ये भरायची पदे बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये ते आहेत 20, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0। त्यानंतर परभणी वनवृत्तामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये पहा मित्रांनो किती पदं आहेत, तर 3 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत। उस्मानाबाद वनवृत्तामध्ये भरायची पदं एकूण किती आहेत पहा, ती आहेत 10 आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये भरायची आहेत ती 0 पदं आहेत। त्यानंतर मित्रांनो हिंगोली वनवृत्तामध्ये भरायची पदं किती आहेत ती पहा, ही पदं आहेत एकूण 2 आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत। बीड वनवृत्तामध्ये मित्रांनो एकूण पदं आहेत 3, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत। नांदेड वनवृत्तामध्ये एकूण भरायची पदं पहा 16 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये भरायची पदं ही 21 आहेत। चंद्रपूर वनवृत्तामध्ये भरायच्या पदांचा गोषवारा दिलेला आहे, जे की 32 आहेत। अनुसूचित क्षेत्रामध्ये 2 आहेत। पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो। आणि मित्रांनो चंद्रपूर वनवृत्तातील STPF दलामध्ये 2 वनरक्षक पदांचा समावेश आहे। चंद्रपूर वन विभागामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 20 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0। ब्रह्मपुरी वन विभागामध्ये भरायची पदं 6 आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0। मध्य चांदा वन विभागामध्ये भरायची पदं 6 आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 2 आहेत मित्रांनो। धुळे वनवृत्तामध्ये भरायच्या पदांचा गोषवारा पहा 2 आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 122 आहेत। त्यानंतर धुळे वन विभागामध्ये भरायची पदं या ठिकाणी दिलीत ती आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 22 आहेत। नंदुरबार वनवृत्तामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 0, अनुसूचित क्षेत्रामध्ये भरायची पदं 43 आहेत। मेवासी वन विभाग तळोदामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 27। जळगाव वन विभागामध्ये भरायची पदं या ठिकाणी दिलेली आहेत, जी की मित्रांनो 2 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत। यावल वन विभाग जळगावमध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये भरायची पदं
30 आहेत. गडचिरोली वनवृत्तामध्ये पहा किती आहेत, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 23 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 62 आहेत. गडचिरोली विभागामध्ये 7 आहेत मित्रांनो अनुसूचित क्षेत्रामध्ये आणि बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. वडसा वन विभागामध्ये पद पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 1 आहे आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 16 आहेत. आलापल्ली वन विभागामध्ये पद पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 10 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 13 आहेत. भामरागड वन विभागामध्ये या ठिकाणी मित्रांनो बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 10 आहेत. सिरोंचा वन विभागामध्ये भरायची पद पहा, या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रामध्ये 16 आहेत आणि बिगर अनुसूचित अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. वाहतूक व विपणन बल्लारशाहमध्ये भरायची पद पहा किती आहेत, 6 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. वनसंवर्धन तज्ज्ञ चंद्रपूरमध्ये भरायची पदे बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी 6 आहेत आणि त्यानंतर कोल्हापूर वनवृत्तात भरायची पदांचा गोषवारा बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 56 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. पदांच्या संख्येमध्ये बदल होईल. कोल्हापूर वन विभागामध्ये भरायची पदं बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 16 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. त्यानंतर सातारा वन विभागामध्ये भरायची पदं बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 13 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. सावंतवाडी वन विभागामध्ये भरायची पदं बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 32 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. सांगली वन विभागामध्ये भरायची पदं पहा मित्रांनो, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 2 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. चिपळूण वन विभागामध्ये पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 3 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. नागपूर वनवृत्तामध्ये भरायचा पदांचा समावेश पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 187 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. त्यानंतर मित्रांनो नागपूर वन विभागामध्ये पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 81 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत, बरोबर आहे. भंडारा वन विभागामध्ये पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 16 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. वर्धा वन विभागामध्ये भरायची पदं पहा, वन विभागामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 19 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. गोंदिया वन विभागामध्ये भरायची पदं पहा, जी की 68 आहेत बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. त्यानंतर नाशिक वनवृत्तात भरायच्या पदांचा गोषवारा पहा, जो की बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 18 आहे आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 26 आहे. पूर्ण नाशिक वन विभागामध्ये भरायची पदं बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये मित्रांनो 2 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये भरायची पदं 0 आहेत. त्यानंतर पश्चिम नाशिक वन विभागामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 1 आहे, अनुसूचित क्षेत्रामध्ये 11 आहेत. त्यानंतर अहमदनगर वन विभागामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 15 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 15 आहेत. त्यानंतर पुणे वनवृत्तात भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 15 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 2 आहेत. त्यानंतर पुणे वन विभागामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 6 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. भोर उपवन विभागामध्ये भरायची पदं पहा, 5 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. सोलापूर वन विभागामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 2, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0. जुन्नर वन विभागामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 2 आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 2 आहेत. त्यानंतर ठाणे वनवृत्तामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 97 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 39 आहेत. त्यानंतर ठाणे वन विभागामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये भरायची पदं 49 आहेत, अनुसूचित क्षेत्र पालघर जिल्हा 10 पदं आहेत. अलिबाग वन विभागामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये भरायची पदं 35 आहेत, अनुसूचित क्षेत्रात भरायची पदं 0 आहेत. त्यानंतर रोहा वन विभागामध्ये भरायची पदं पहा, जी की बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 13 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. डहाणू वन विभागामध्ये भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रात भरायची पदं 0 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये भरायची पदं 19 आहेत. जव्हार वन विभागामध्ये भरायची पदं पहा, 10 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये आणि बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये 0 आहेत. यवतमाळ वनवृत्तात भरायची पदं पहा, बिगर अनुसूचित क्षेत्रात 50 आहेत, अनुसूचित क्षेत्रामध्ये मित्रांनो 12 आहेत. जाहिरातीत या ठिकाणी पहा, जे नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी मागवण्यात येत आहेत. 6व्या वेतन आयोगानुसार 5200 ते 20200 वेतन श्रेणी आहे आणि ग्रेड पे 1800 आहे. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पहा, या ठिकाणी शैक्षणिक पात्रता म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेला जी काय तारीख दिली आपल्याला 3 फेब्रुवारी, त्या तारखेपर्यंत
तुम्ही 12वी पास असावात। 12वी पास कोणत्या विषयांसह? एकतर विज्ञान विषय असावा किंवा गणित विषय असावा किंवा भूगोल विषय असावा किंवा अर्थशास्त्र विषय असावा। यापैकी कोणत्याही एका विषयासह तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही या परीक्षेला ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यानंतर अनुसूचित जमाती या ठिकाणी मित्रांनो अनुसूचित जमाती म्हणजे ST उमेदवारांना 10वी पास असताल तरी परीक्षा देऊ शकता। माजी सैनिक 10वी पास असेल तरी परीक्षा देऊ शकतो। त्याचप्रमाणे जे कोणी वन कर्मचारी सर्व्हिसमध्ये असताना मरण पावले ते 10वी पास असेल तरी परीक्षा देऊ शकतात, पण त्यांच्याकडे तसं प्रमाणित प्रमाणपत्र असावं। वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष वय असावं। आणि तुम्हाला वयोमर्यादा शिथिलक्षम आहे। मागासवर्गीयांना 5 वर्षाची शिथिलक्षम वयोमर्यादा आहे। माजी सैनिकांना 3 वर्ष, खेळाडूंना 5 वर्ष आहे। प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। पदविकाधारक अंशकालीन यांना 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। रोजंदार मजूर उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील। शारीरिक पात्रता मित्रांनो, किमान उंची 163 पुरुषांसाठी आहे, स्त्रियांसाठी 150 आहे। पुरुषांसाठी छाती न फुगवता 79 या ठिकाणी 79 दिलेली आहे आणि म्हणजे सेंटीमीटरमध्ये आहे आणि फुगून 84 सेंटीमीटर आहे आणि वजन हे तुमच्या उंची आणि वयाच्या प्रमाणात असावं स्त्री आणि पुरुषांसाठी। अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी किमान उंची 152.5 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 145, छातीचा घेर पुरुषांसाठी 79 सेंटीमीटर फुगून 84 सेंटीमीटर आणि महिलांना या ठिकाणी ही गोष्ट लागू नाही। आणि वजन पहा, वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात पुरुषांचं आणि महिलांचं असावं। डोळ्यांविषयी अधिक चांगला डोळा दिलेला आहे, 6 पैकी 6 किंवा 9 पैकी 6 आणि सुधारलेला वाईट डोळा पहा 12 पैकी 6 किंवा 9 पैकी 6 असेल तर तेवढा वाईट डोळा होतो। आणि जवळील दृष्टी अधिक चांगला डोळा J1 आणि सुधारलेली दृष्टी वाईट डोळा J11 असावं। प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणं आवश्यक आहे। आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल तुमची गुडघे, सपाट पाय, त्वचा, छातीचे रोग या संबंधीचा आणि त्यानंतर तुमची अंतिम निवड होईल त्यावेळेस। आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सूट पण आहे उंचीमध्ये सूट दिली। जे पाल्य सर्व्हिसवर असताना म्हणजे वन विभागात मरण पावले ज्यांचे पालक त्या पाल्यांना या ठिकाणी 2.5 सेंटीमीटर उंचीची सूट आहे आणि छाती मोजण्याची आवश्यकता नाही। खेळाडूंना सुद्धा 2.5 सेंटीमीटरची सूट आहे। या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शारीरिक अहर्तेमध्ये सूट आहे 2.5 सेंटीमीटर जर सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावले तर, आणि छाती 2 सेंटीमीटर सूट आहे आणि न फुगवता 1.5 सेंटीमीटर। परीक्षा शुल्क पहा, ओपन कॅटेगरीसाठी 500 आणि मागासवर्गीयांना 350 आणि माजी सैनिकांना या ठिकाणी सूट आहे, त्यांना परीक्षा फीस भरायची आवश्यकता नाही। परीक्षा फीस हे ऑनलाईन भरू शकता तुम्ही। अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। लक्षात ठेवा, कोणत्याही एका वनवृत्तासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। तुम्ही एकापेक्षा जास्त वनवृत्तासाठी अर्ज करू शकत नाही। एकापेक्षा जास्त केल्याचे आढळल्यास पहिला तुमचा ग्राह्य धरला जाईल आणि दुसरा रिजेक्ट केला जाईल। अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचं, इतर कोणत्याही मार्गाने करायचं नाही। अपंग उमेदवार वनरक्षक भरती प्रक्रियेस पात्र राहणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही महापरीक्षा पोर्टलला जायचं, तिथं लॉग इन करायचं, तुमचा युजर नेम, पासवर्ड आणि ईमेल ID टाकायचा आणि मित्रांनो त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। तुमचं संपूर्ण नाव, जी काही तुमचे डिटेल्स आहे व्यवस्थित भरा, तुमची सही स्कॅन करा, तुमची फोटो स्कॅन करा आणि ते व्यवस्थित अपलोड करा। तुमचा पत्ता जो आहे मित्रांनो तो व्यवस्थित भरा, कारण सर्व कॉन्टॅक्ट त्याच्याशी केले जाणार आहेत, त्यामुळे तो व्यवस्थित भरा। त्यानंतर मित्रांनो उमेदवार जर अनुसूचित जमाती असल्यास ड्रॉपडाऊनमधून तिने आपला जात प्रवर्ग निवडावा। उमेदवार जर अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत नसेल तर त्यास तो ST पेसा प्रवर्गामध्ये अर्ज करू इच्छितो की नाही याची निवड करावी। उमेदवार हा एका वेळी फक्त एकाच वनवृत्ताची अर्ज करू शकतो। जर उमेदवार ST पेसा प्रवर्गातून अर्ज करत असेल तर त्याची फक्त त्याच्या ST पेसा जिल्ह्याच्या विभागासाठी अर्ज करू शकेल, दुसऱ्या कुठल्याही विभागासाठी ST पेसामधून अर्ज करू शकत नाही। म्हणजे तुम्ही त्या जिल्ह्यात म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्येच ST पेसासाठी अर्ज करू शकता, इतर जिल्ह्यामध्ये करू शकत नाही। जर एका उमेदवाराने एकापेक्षा अर्ज केले त्याचा कालक्रमानुसार पहिला अर्ज ग्राह्य धरला जाईल। या ठिकाणी मित्रांनो आधार क्रमांक त्यांना माहिती भरावी लागणार आहे। मराठी भाषेचे प्रावीण्य, MSc प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य यासंबंधीची माहिती द्यावी लागेल।
तसे शैक्षणिक माहितीच्या जागी उमेदवाराने आपली सविस्तर 10वी 12वीची काही माहिती आहे ती भरायची आणि मित्रांनो निवड करायची, अपलोड करायचं आहे। 3 प्राधान्यक्रम द्यायचे परीक्षेच्या सेंटरमध्ये तुम्हाला आणि 3ही पसंतीक्रम जर मिळाले नाहीत तर तुम्हाला उपलब्ध केंद्रापैकी केंद्र कोणतंही एक केंद्र दिलं जाईल। उमेदवार सगळ्या नियम अटी वाचूनच तुम्ही फॉर्म भरा आणि 3 फेब्रुवारीला रात्री 12 वाजल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। आणि मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या सूचना सांगत आहे, उमेदवार देणारे परीक्षा केंद्रे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही, त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरा। 3ही पसंतीक्रमाच्या यादीतील प्रत्येकी एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे आणि 3ही पसंतीक्रम उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायापैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास उपलब्ध केंद्रापैकी जवळील केंद्र तुम्हाला दिलं जाईल। निवडीची पद्धत दिलेली आहे या ठिकाणी। परीक्षा सामान्य ज्ञान 30 गुण, बौद्धिक चाचणी 30 गुण, मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण अशी 120 गुणांची लेखी परीक्षा असेल। या ठिकाणी 4 विषय आहेत दिलेले आहेत मित्रांनो आणि 80 गुणांची तुमची धावण्याची चाचणी असेल। लेखी परीक्षा 10वीच्या लेवलची असेल। ऑनलाईन पद्धतीने 90 गुणांची आणि निगेटिव्ह मार्क लागू असेल। 0.5 प्रमाणे 45% गुण घ्यावे लागतील तुम्हाला कमीत कमी पास होण्यासाठी। या ठिकाणी लेखी परीक्षा निकाल वेबसाईटवर पब्लिश केला जाईल। शारीरिक चाचणी, शारीरिक मोजमाप व धाव चाचणी घेणे। लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांना 45 गुण घेतले त्यांना तपासणी खालीलप्रमाणे होईल। वयोमर्यादा, आरक्षण प्रवर्ग इत्यादीबाबत उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन म्हणजे तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचे सर्व कागदपत्र चेक केले जातील। त्याचप्रमाणे तुमची हाईट, उंची, छाती, तुमची वैद्यकीय तपासणी सर्व होईल। त्यानंतर कागदपत्र तपासणी झाल्यानंतर जे परफेक्ट उमेदवार ठरतील मग त्यांची मित्रांनो चाचणी घेतली जाईल। पुरुष उमेदवारांची 30 मिनिटात 5 किलोमीटर धावणं आणि महिला उमेदवारांचं 25 मिनिटात 3 किलोमीटर धावणं आणि गुणदान खालीलप्रमाणे आहे। पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर 80 गुण आहेत आणि 5 पुरुष उमेदवार 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावले तर त्यांना 80 गुण मिळतील आणि इतर गुण या ठिकाणी आपल्याला या चार्टमध्ये पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे या ठिकाणी महिलांना सुद्धा तसंच आहे। महिला जर 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात जर 3 किलोमीटर अंतर पार केलं तर त्यांना 80 पैकी 80 गुण मिळतील आणि बाकीचा गुणांचा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे। आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही तुमची लेखी परीक्षेतले गुण प्लस त्याच्यामध्ये ॲड केले जातील तुमच्या या धावण्याच्या चाचणीमधले गुण म्हणजे 120 अधिक 80 पैकी किती पडले त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल। अंतिम गुणवत्ता यादी जरी तयार केली तुमचं सिलेक्शन फायनल राहणार नाही मित्रांनो। शेवटी तुम्हाला एक अंतर पार करण्याची चाचणी द्यावी लागेल जे की 4 तासामध्ये ते अंतर पार करावं लागेल। 25 किलोमीटर अंतर हे पुरुषांना असेल ते 4 तासामध्ये धावून किंवा चालून कसे पार करा। महिलांना 16 किलोमीटर अंतर असेल जे की 4 तासात पूर्ण करायचं असेल ते पण धावून पार करा का चालून करा तरच तुमचं अंतिम निवड होईल आणि तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दिलं जाईल। जर तुम्ही चालण्याची चाचणी पूर्ण नाही केलात अंतर पार करण्याची तर तुमचं अपॉइंटमेंट कॅन्सलसुद्धा होणार। तर मित्रांनो संपूर्ण जे काही मी GR होता हे तुम्हाला सांगितलेलं आहे। इतर आरक्षण हे या ठिकाणी इतर परीक्षांप्रमाणे लागू राहील। बाकी गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत। या ठिकाणी फक्त धावण्याच्या चाचणीच्या वेळेस तुम्हाला एक स्वतःचं प्रमाणपत्र द्यावं लागेल स्वतःचं की मी तयार आहे, काही झालं तर मी त्यासाठी जबाबदार आहे त्या धावण्याच्या चाचणीमध्ये, बस एवढं काही नाही। आणि एक लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे। बाकीच्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत, फक्त तुम्ही अभ्यास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। अभ्यास करा। काही कमेंट्स प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये लिहा, मी उत्तर अवश्य देईल। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो मेगा भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी मेगा भरतीच्या सगळ्यात फास्टेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।